लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता कला आलेली असते पोलीस स्टेशनला, कारण काजूला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं। मग कलासोबत आबा, अद्वैत आणि संगीता आणि दिनकर आलेले असतात। त्यावरती आता मात्र अद्वैत काही बोलायलाच तयार नसतो। मग कलाचं डोकं फिरतं। कला म्हणते, माझ्या बहिणीवरती आरोप करताय, ज्या वेळेला ती निर्दोष सिद्ध होईल ना त्यावेळेलाच मी आता बोलेन। तितक्यात सरोज येते आणि तुझ्या नवऱ्याला गोड गोड बोलून काहीही भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस। माझा मुलगा नेहमी सत्याचीच बाजू घेतो, कुणावरतीही तो कधीही खोटे आरोप करत नाहीये। तुमच्यासारख्या लोकांना हेच वागणं बरोबर आहे असं म्हणत सरोज बोलते। त्यावरती कला सांगते, सरोज मॅडम, कसं आहे ना, गरीबाला सुद्धा मान पान असतो। तुम्ही असं बिनबुडाचे आरोप करताय किंवा कोणताही ठोस पुरावा नसताना बोलताय ना, त्यामुळे तुम्हालाच उद्या पश्चाताप होईल। सरोज म्हणते, काय सीसीटीव्ही फुटेज आहे, तिच्या बॅगेमध्ये अंगठ्या सापडल्या, यापेक्षा जास्त पुरावा काय पाहिजे। यावरती कला सांगते, सरोज मॅडम, कसं आहे, कधी कधी डोळ्यांना दिसतं ना तसं नसतं, त्यामुळे जग फसतं आणि तुम्ही सुद्धा फसताय। तुम्ही मनाने खूप चांगले आहात, पण आज तुम्ही डोळ्याला जे दिसतंय त्यावरती विश्वास ठेवून माझ्यावरती राग आहे तो राग या सिच्युएशनवरती काढताय आणि त्यामुळे तुम्हाला सगळं जग तुमच्या मनाप्रमाणेच दिसतंय आणि काजू दोषी दिसते। पण ज्या दिवशी तुम्हाला सिद्ध होईल ना की काजू निर्दोष आहे, त्या दिवशी तुम्ही स्वतःहून तिला सोडवाल, माझी खात्री आहे। सरोज म्हणते, तुझी पोपटपंची ऐकायला मला वेळ नाहीये आणि हिची जामीन आम्ही होऊ देणार नाही। मग मात्र आबा चिडतात। आबा म्हणतात, नाही सरोज, तुम्ही जे करायचं होतं ते केलं, रोहिणीने जे करायचं होतं ते केलं, तेव्हा मी तुम्हाला अडवलं नाही ना, पण मला वैयक्तिकरित्या वाटतंय की या पोरीची जामीन व्हायला पाहिजे, मी हिची जामीन करणार। आणि आबा पोलीस स्टेशनला येऊन योग्य ते पैसे भरून काजलची जामीन करून घेऊन जातात। कला आबाला सांगते, आबा, मी न हे पैसे तुम्हाला परत देईन। आबा म्हणतात, तू माझी सून आहेस, तू पैसे का परत देशील। कला म्हणते, नाही, हे पैसे मी माझ्यासाठी वापरले असते ना तर ते पैसे मी नक्कीच परत केले नसते, पण ते पैसे माझ्या माहेरच्या माणसांसाठी वापरलेले आहेत आणि ते मी तुम्हाला परत देणार असं म्हणत कला आपला स्वाभिमान दाखवते। त्यात पण सरोज म्हणते, ही आणि पैसे कुठून देणार, जशी ही कुठे कामालाच जाते। आता मूर्ख सरोजला हेच माहीत नसतं की आजचं जे एक्झिबिशन झालेलं आहे त्या एक्झिबिशनचे सगळे डिझाईन कलाने बनवलेत आणि कलाला याबद्दल लाखो रुपयाचा आता मात्र रोख रक्कम मिळणार असते। आता मात्र इकडे घरी आल्यावरती सरोजने सीसीटीव्ही फुटेज अख्ख्या त्या एरियाचे मागवलेले असतात, कारण कला जे बोललेली आहे ते आता इकडे सरोजला खूप लागलेलं असतं। म्हणजे कलाने एकीकडे आपल्याला चांगलं पण म्हटलंय आणि एकीकडे चुकीचं बघताय हे पण म्हटलंय। सरोज कितीही अक्कांतांडव करत असली तरी ज्या वेळेला ती शांत बसते तेव्हा तिला कलाचं म्हणणं कुठेतरी आठवतं, कारण ती मनाने कपटी नसते रोहिणीसारखी। त्यामुळे रागाच्या भरात तिने जरी काजलवरती आरोप केला असला तरी कलाचं बोलणं कुठेतरी तिच्या मनामध्ये आता टोचून बसतं आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज जे त्या दिवशी पाहिलेले नसतात ते सीसीटीव्ही फुटेज ती पाहते आणि कोणालाही काहीही न बोलवता ती डायरेक्ट तडक हॉलमध्ये येते। हॉलमध्ये आल्यावरती ती आता रोहिणीच्या नावाने आरडाओरडा करायला लागते, रोहिणीला खाली बोलवते। रोहिणी म्हणते, वहिनी, काय झालंय, आज माझ्या नावाने इतका आरडाओरडा करायची काय गरज पडले। त्यावरती आता सरोज सांगते, तुम्ही जे केलंयत ना त्याचं मला जाबच पाहिजे आहे। यावरती आबा तिकडे येतात आणि काय झालं सरोज, कसला आरडाओरडा चाललाय। यावरती मग सरोज म्हणते, आबा, हा आरडाओरडा कसला चाललाय हे तुम्ही ना रोहिणीलाच विचारा। रोहिणी म्हणते, वहिनी, मी काय केलंय, अगं त्या काजूने हात चोरलाय, तुझ्या 2 सुना त्याच्यामध्ये सामील आहेत, एक माझी सून सामील आहे आणि तू मला काय बोलती आहेस। आबा बघा ना, सरोज वहिनीचं डोकं फिरलंय, आता तरी तुम्ही माझी बाजू घ्याल ना डॅड, की आता सुद्धा तुम्ही सरोज वहिनीची साथ द्याल आणि ही पण चोरी मी केली असं म्हणाल। काजूने चोरलेलं दिसतंय, तिच्या बॅगेमध्ये अंगठ्या सापडल्यात तरी मलाच ओरडताय। मग मात्र रोहिणी आता ऍक्टिंगच करायला लागते आणि सरोज वहिनी, आत्तापर्यंत मी खूप काही तुझं ऐकून घेतलं, पण यापुढे मी तुझं काही ऐकून घेणार नाही, या घरची मुलगी आहे मी, तू मला असं काही बोलूच शकत नाही। सरोज म्हणते, हो का, तू या घरची मुलगी आहेस ना, मग या घरची मी मोठी सून आहे।
ज्याप्रमाणे तुला या घरामध्ये स्वातंत्र्य आहे वावरण्याचं, तसं बोलण्याचं स्वातंत्र्य मला पण आहे. आणि या घराचा आबांनी घातलेला नियम आहे, जो चुकीचा असेल त्याला कोणीही असला, स्वतः आबा असले तरी त्यांना जाब विचारायचा अधिकार सगळ्या घरच्यांना आहे. त्यामुळे तू चुकीचं वागलीस म्हणून मी तुला विचारते. रोहिणी म्हणते मी काय चुकीचं वागले? यावरती सरोज म्हणते तुझ्यासोबत आम्हाला आरडाओरडा करायचा अजिबात गरज नाहीये. चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे, त्यामुळे मी आता सरळ पुरावाच आणते. असं म्हणत सरोज आता लॅपटॉप मागवते. आबा म्हणता सरोज असं काय सापडलंय तुला? सरोज म्हणते आबा थांबा, त्या दिवशी आपण ज्या वेळेला इकडे गेलो होतो एक्झिबिशनला, तेव्हा पोलिसांना दाखवण्यासाठी सगळे सीसीटीव्ही फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये आणून आपण त्या पेन ड्राईव्ह मधले तिथल्या एरियामधलेच फुटेज पाहिले होते. पण आपण ज्या वेळेला ते पेन ड्राईव्ह मागवलं तेव्हा स्टाफने आपल्याला त्या दिवसाचे पूर्ण सगळ्या सीसीटीव्ही फुटेजचे सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज दिले होते आणि ते फुटेज आपण पाहिले नव्हते. कुठेतरी माझ्या मनामध्ये संशय आला म्हणून ते सगळे फुटेज मी पाहिलेत आबा. आबा म्हणतात मग तुला काय त्याच्यामध्ये दिसलं? यावरती मग मात्र इकडे रोहिणी चिडते आणि आबा हिचं काय ऐकताय तुम्ही? ही मला अडकवण्यासाठी प्रयत्न करते, म्हणजे हिला ना मी या घरात नकोच आहे असं म्हणत रोहिणी आकांतांडव करते, रडायला लागते. हिला मी या पहिल्यापासून नको आहे, या प्रॉपर्टीतली वाटेकरी नको, मी आणि माझा मुलगा या घरातून निघून जावं असं हिला वाटते. आबा म्हणतात रोहिणी तू नेहमीप्रमाणे विषय भरकटवू नकोस. सर्व जे काही बोलते ते मला नीट ऐकू देपेक्षा मला पुरावे बघू दे, त्यानंतरच आपण बोलू. उगाच आकांतांडव केलास तर बघ असं म्हणत आबा तिचं तोंड बंद करतात आणि सरोजला लॅपटॉप आणायला सांगतात. आता लॅपटॉप घेऊन तो माणूस येतो आणि तो आता माणूस लॅपटॉपचे आता ठेवून तिकडे त्याला आता पेन ड्राईव्ह लावतो आणि ते चालू करून निघून जातो. मग आता सरोज घरातल्या सगळ्यांना बोलवते आणि सरोज म्हणते यापुढचं मी जे फुटेज दाखवणार आहे ना ते सगळ्यांनी पुन्हा एकदा नीट पहा. यावरती फुटेज चालू होतं. पिऊनला रोहिणीने बोलवलेलं असतं. रोहिणी त्याला दम देत असते आणि त्याला सांगत असते. आता हे सीसीटीव्ही फुटेज थोडंसं लांबून असल्यामुळे त्याच्यामध्ये आवाज काही कॅप्चर झालेला नसतो, पण रोहिणीने केलेली एक ऍक्शन त्याच्यामध्ये दिसते, ती म्हणजे आपल्या पर्समधून काढलेले नोटांची गड्डी, 500-500च्या नोटांची गड्डी आता पिऊनला कोणी का देईल? आणि पिऊन नाही म्हणतोय, तो घाबरलाय आणि रोहिणी पैसे देते. रोहिणी जबरदस्ती हातामध्ये पैसे ठेवते. हे फुटेज समोर आल्यावरती मग मात्र आबा आणि रजनी तिकडे असते, सोहम असतो आणि श्रीकांत हे सगळे जण हादरतात. आणि त्याच वेळेला दुसरं सीसीटीव्ही फुटेज एक समोर येतं. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अद्वैत आबांना आपले नेकलेसचे डिझाईन दाखवत असतो. हे नेकलेसचे डिझाईन दाखवत असताना तो आबांना सांगत असतो की या डिझायनर आहेत ना, म्हणजे आपली सानिका आहे ना तिची मैत्रीण, तिला या सगळ्यामधलं खूप समज आहे आबा. आणि हे सीसीटीव्ही फुटेज चालू असताना आबांच्या मागच्या साईडला एक ट्रे असतो. त्या ट्रे मधल्या 2 अंगठ्या चोरीला गेलेल्या असतात. त्या वेळेला त्या अंगठ्या तिकडे असतात, म्हणजे पूजा झाल्यानंतर काजूकडून ज्या वेळेला अंगठ्या पडतात त्या काजूने ठेवलेल्या असतात. कारण टायमिंग नुसार हे फुटेज हे पूजा झाल्याच्या नंतरचं आणि पोलीस यायच्या आधीचं असतं आणि काजलचा धक्का बसण्याच्या सुद्धा खूप नंतरचं फुटेज असतं. म्हणजे काजलचा धक्का बसल्यावरती तिने अंगठ्या ठेवल्या होत्या. हे 2 फुटेज आता सरोज सगळ्यांना दाखवते. आता हे फुटेज दाखवल्यावरती सरोज म्हणते यापेक्षा मला जास्त काही बोलायची गरज आहे रोहिणी, यापेक्षा मी काही जास्त बोलू? आता रोहिणीकडे काहीच उत्तर नसतं. ती म्हणते या सगळ्याचा संबंध काय वहिनी, मला काय दाखवतेस तू हे सगळं? यावरती रजनी म्हणते वंश पण तुम्ही फोटो पैसे का दिले होते जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत ते? यावरती सरोज म्हणते याचं उत्तर फक्त रोहिणी देऊ शकते. सगळ्यांनी शांत बसा, रोहिणी उत्तर दे आणि पटेल असं उत्तर दे. असं म्हटल्यावरती मग मात्र तिकडे सगळेच जमतात. कमी असते ती फक्त कला आणि अद्वैतची. त्याच वेळेला नोकराला लगेचच सरोज सांगते कला आणि अद्वैतला बोलून आण. कला आणि अद्वैतला बोलवून आणल्यावरती मगच आपण बोलूया. फायनली नोकर जातो कला अद्वैतला बोलवून. आता हे फुटेज पाहिल्यावरती कलाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. नैना पण तिकडे येते. नैना चिडते आणि नैना म्हणते आमच्यावरती तुम्ही आरोप केलात ना की दोन्ही बहिणींना माहिती असेल, दोघी बहिणी आम्ही मिळून हे सगळं करतोय आणि हे सगळं तुम्ही केलं.
इतक्या कपटीपणाने वागलात. कला काही बोलत नाही बिचारी. कला फक्त रडते. तिला एकच गोष्ट सिद्ध होते की माझी बहीण निर्दोष आहे आणि दुसरं म्हणजे हे स्वतः सरोजने सिद्ध केलंय. पण नैना गप्प बसत नाही. ती रोहिणीला बडबडते. सरोज म्हणते बरोबर आहे, तुला सगळं ऐकायलाच पाहिजे आणि आत्ता पोलिसांना बोलवायचं का आपण, असं म्हणत सरोज आता कलाच्या बाजूने उभी राहते. फायनली कलाच्या बोलण्याचा सरोजवरती परिणाम झालेला असतो आणि कुठेतरी सरोजनीच ही चोरी पकडून काढलेली असते. आता यावरती अद्वैत काय निर्णय घेणार, काजूला कसं सोडवणार, कलाची माफी सरोज आणि अद्वैत मागणार का आणि रोहिणीला काय शिक्षा देणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.